बघा मित्रांनो, जय हिंद. मी राहुल सर. आज मी तुम्हाला चालू घडामोडीमध्ये जवळपास मी 4 टॉपिक तुमचे कव्हर करणार आहे. किती? 4 टॉपिक जे आपल्याला MPSCला, UPSCला आणि कंबाईनला काय येणार, आपल्याला कामी येणार. ठीक आहे. तर त्याच्यातली पहिला टॉपिक जे काय मी घेणार आहे मित्रांनो, ते म्हणजे ब्लू इकॉनॉमी. कोणती इकॉनॉमी मित्रांनो? ब्लू इकॉनॉमी. ठीक आहे. दुसरं घेणार आहोत मी वित्त आयोग. कोणता आयोग? वित्त आयोग. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं घेणार आहोत मी न्यूक्लिअर प्लॅन्ट, म्हणजे याला म्हणतो आपण जे काही अणूवर आधारित, ठीक आहे, जे काही आपल्या देशातले न्यूक्लिअर प्लॅन्ट असेल ते वाले. आणि त्याच्यानंतर ठीक आहे, तर त्याच्यानंतर आपण घेणार आहोत इतरमध्ये जे फॅक्च्युअल डाटा असेल तो वाला आपण घेणार आहे. तर बघा मित्रांनो, यामध्ये आपण ब्लू इकॉनॉमी, काय म्हटलं? ब्लू इकॉनॉमी याला म्हटलं जाते निळी अर्थव्यवस्था. कोणती अर्थव्यवस्था मित्रांनो? निळी अर्थव्यवस्था. म्हणजे आता बघा, निळी अर्थव्यवस्था म्हणजे काय? जे निळ्या कलरचे ती वाली अर्थव्यवस्था नाही. तर मग कोणती मित्रांनो अर्थव्यवस्था? तर ते बघा, जे सागर किनारपट्टी असेल, म्हणजे सागरी परिसंस्था. काय म्हटलं मी? सागरी परिसंस्था. ह्या सागरी परिसंस्थावर जी काही अर्थव्यवस्था अवलंबून असेल, काय म्हटलं? जी काही अर्थव्यवस्था तुमची अवलंबून असेल तिला काय म्हटले जाते? सागरी परिसंस्था असं म्हटल्या जाते. ठीक आहे. मग हे झालं तुमचे महासागर, बरोबर. मग ह्या महासागर असेल किंवा सागर असेल, त्यातून आपण काय काय काढतो? इंधन तेल, ज्याला आपण म्हणतो कच्चं तेल, बरोबर आहे. फिश, बरोबर आहे. मत्स्य उत्पादन इत्यादी जे काही आपण उत्पादन घेतो, बरोबर आहे, इत्यादी जे काही उत्पादन घेतो हे आपण सागरी परिसंस्था, बरोबर आहे, त्यावर आपण आधारित घेतो. तर याच्यावर आधारित जी काही अर्थव्यवस्था असेल तिलाच म्हणलं जाते मित्रांनो निळी अर्थव्यवस्था. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हे ब्लू इकॉनॉमी जे काही आलेलं असेल ते आलं 2018 मध्ये. कधी आलं मित्रांनो? 2018 मध्ये हे जे काही कन्सेप्ट असेल ही कन्सेप्ट आली आपली. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, मग याच्यासाठी भारत सरकारनं काय काय केलं? तर एक बघा, सागरमाला, काय म्हटलं मी? सागरमाला हे जे काही आपलं योजना असेल, ही योजना सागरमाला योजना सुद्धा काय केली आपल्या भारत सरकारनं? लॉन्च केली. त्याच्यानंतर जे काही आपले पोर्ट असेल, काय असेल? पोर्ट म्हणजे बंदरं. म्हणजे आता बघा की जे काही आपला भारत असेल, भारताला अशी काय लाभलेली आहे? तुमची किनारपट्टी लाभलेली आहे. काय लाभलेली आहे? किनारपट्टी लाभलेली आहे, बरोबर आहे. इकडे जे काही येते, इकडे येते आपली पूर्व किनारपट्टी. कोणती किनारपट्टी येते? पूर्व. आणि इकडे जे काही येते हे येते आपली पश्चिम किनारपट्टी, बरोबर आहे. तर आपल्याला इथं जे काही आपला अरबी समुद्र येतो, हा जो काही पोर्शन असेल इकडं अरबी समुद्र, इकडे कोणता येतो? आपला बे ऑफ बेंगाल येतो, बरोबर आहे. तर इथे येते आपलं कोणतं बेट येते? इकडे अंदमान आणि निकोबार बेट येतात. आणि इथं कोणते येतं? तुमचं लक्षद्वीप हे बेट येतं, बरोबर आहे. तर आपल्याला टोटल किनारपट्टी लाभलेली आहे 7517 किलोमीटर. किती किनारपट्टी लाभलेली आहे मित्रांनो? 7517 किलोमीटर. तर सर्वात जास्त किनारपट्टी लाभलेली आहे गुजरातला. किती? गुजरातला सर्वात जास्त किनारपट्टी आहे. आणि महाराष्ट्राला आहे 720 किलोमीटर. किती? 720 किलोमीटर कोणाला आहे? आपल्या महाराष्ट्राला आहे. ठीक आहे. तर हे आपलं थोडक्यामध्ये झालं ब्लू इकॉनॉमी. काय झालं? थोडक्यामध्ये झालं हे ब्लू इकॉनॉमी. आता आपण बघणार आहोत वित्त आयोग. तर आता बघा मित्रांनो, सध्या 16व्या वित्त आयोगाची काय झालेली आहे? स्थापना झालेली आहे. तर हा जो काही आपला 16वा वित्त आयोग असेल, बघा 16वा वित्त आयोग, बघा हा जो काही वित्त आयोग असेल 16वा वित्त आयोग, याच्याबद्दल जे काही आर्टिकल असेल किंवा कलम असेल ती आहे 280. आणि वित्त आयोगाची जे काही स्थापना करते ते करते राष्ट्रपती. कोण करते मित्रांनो? राष्ट्रपती त्याची काय करते? स्थापना करते. ठीक आहे. तर मग आता बघा की जो काही आपला 16वा वित्त आयोग असेल, ठीक आहे, त्याचे जे काही अध्यक्ष आहे ते आहे अरविंद पनगडिया. कोण आहे? अरविंद पनगडिया हे जे काही असेल हे कोण आहे? याचे अध्यक्ष. ठीक आहे. तर हा जो काही आयोगाचा कालावधी असेल बरोबर आहे, वित्त आयोगाचा कालावधी
2026-27 ते 2031पर्यंत याचा काय आहे कालावधी आहे ह्या 16व्या वित्त आयोगाचा. ठीक आहे. आणि ह्या वित्त आयोगाचं काम काय आहे की जे काही महसूल असेल, काय म्हटलं मी, महसूल किंवा जो काही कर असेल, बरोबर आहे, तर याची विभागणी करायची. काय करायची आहे? विभागणी. तर हे विभागणी कोणामध्ये करायची आहे? केंद्र सरकार आणि आपलं कोणतं राज्य सरकार यांच्यामध्ये काय करायचे आहे? कराची विभागणी करायची आहे किंवा महसुलाची विभागणी करायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा की जे काही आपलं न्यूक्लिअर प्लॅन्ट असेल, काय म्हटलं मी, न्यूक्लिअर प्लॅन्ट. तर आता जे काही कल्पक्कम न्यूक्लिअर प्लॅन्ट आहे, बघा इकडे लिहितो मी, कल्पक्कम हा जो काही न्यूक्लिअर प्लॅन्ट असेल, बरोबर आहे, तर हा जो काही न्यूक्लिअर प्लॅन्ट असेल तर हा आपण तामिळनाडूमध्ये विकसित करतो. कुठे? तामिळनाडू. कुठे? तामिळनाडू. ठीक आहे. आणि याला जे काही मदत करत आहे ते मदत करत आहे रशिया. कोण मदत करत आहे मित्रांनो? रशिया मदत करत आहे. त्याच्यानंतर आहे काक्रापार. काय म्हटलं मी? काक्रापार. आता हा जो काय काक्रापार आपला विद्युत म्हणजे न्यूक्लिअर प्लॅन्ट आहे, तर हा काक्रापार कुठे आहे मित्रांनो? तर हा येतो तुमचा गुजरातमध्ये. कुठे येतात? गुजरातमध्ये. ठीक आहे. आणि भारतामध्ये जवळपास टोटल न्यूक्लिअर प्लॅन्ट 21 आहे. किती आहे? 21 आहे. आणि न्यूक्लिअरचा वाटा इलेक्ट्रिसिटीमध्ये 2.4% आहे. किती पर्सेंट आहे? 2.4% आहे. कशाचा वाटा? न्यूक्लिअरचा जो काही वाटा असेल तो वाला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आपण जे काही इतरमध्ये बघणार आहोत, तर इतरमध्ये मी थोडंसं माझ्या नोट्समधला डाटा सांगतो तुम्हाला. तर बघा जे काही फॉर्म्युला 1 कार असेल, बरोबर आहे, कोणती कार मित्रांनो? फॉर्म्युला 1 कार. फॉर्म्युला 1 कार, बरोबर आहे. तर त्याच्यासाठी जे काही आपण इंधन तयार करणार आहोत, बरोबर आहे, इंधन. तर याच्यासाठी जे काही आपण इंधन तयार करणार आहोत, तर त्यासाठी भारत सरकारनं इंडियन ऑइल कंपनी, कोण तयार करणार आहे? भारत सरकारनं त्यासाठी इंडियन ऑइल कंपनी जे काय असेल, ऑइल कंपनी, तिची काय केली? नियुक्ती केली. म्हणजे फॉर्म्युला 1 कारसाठी जे काही इंधन तयार करणार आहे हे कोण करणार आहे मित्रांनो? तयार तुमचं इंडियन ऑइल जे काही कंपनी असेल ते तयार करणार आहे. ठीक आहे. आणि कुठं तयार करणार आहे? ओडिशा. कुठे? ओडिशा. ओडिशा म्हणलं कुठे मित्रांनो? पॅराद्वीप. कुठे करणार आहे मित्रांनो? पॅराद्वीपमध्ये काय करणार आहे? तयार करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता जे काही सेमी कंडक्टर प्रोजेक्ट आहे, बरोबर आहे, भारतामध्ये 3 ठिकाणी सेमी कंडक्टर प्रोजेक्ट करणार आहे. ते 3 प्रोजेक्ट कुठे आहे? 1, 2 आणि 3. तर 2 नाही का मित्रांनो गुजरातमध्ये आहे. त्याच्यातला पहिला एक ढोलेरा. कोणता? ढोलेरा. आणि दुसरा आहे सानंद. कुठे आहे? सानंद. तर हे दोन्ही जे काही प्लेस आहे हे दोन्ही प्लेस कुठे आहे मित्रांनो? गुजरातमध्ये आहे. कुठे? गुजरातमध्ये. तर हे लक्षात ठेवायचं की सेमी कंडक्टर प्रोजेक्ट 3 ठिकाणी होता. एक होता ढोलेरा आणि दुसरा आहे सानंद जे आहे तुमचं गुजरातमध्ये. आणि तिसरं आहे मोरीगाव. कोणतं गाव? मोरीगाव. तर हे मोरीगाव आहे तुमचं आसाममध्ये. कुठे आहे मित्रांनो? आसाममध्ये. हे लक्षात ठेवायचं. तर हे सेमी कंडक्टर, कारण की याच्यावर खूप मोठा काय झाला होता? इश्यू झाला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथी जे काही औद्योगिक क्रांती असेल, काय म्हटलं मी? चौथी औद्योगिक क्रांती म्हणजे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. ठीक आहे. म्हणजे औद्योगिक क्रांती. तर तिचं एक जे काही हेडक्वार्टर असेल किंवा मुख्यालय असेल ते आपण इथं बांधत आहोत, हैदराबादला. कुठं? हैदराबादला. ठीक आहे. आतापर्यंत मित्रांनो जे काही इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन असेल, काय म्हटलं मी? इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन म्हणजे औद्योगिक क्रांत्या. लक्षात द्या. काय म्हटलं मी? औद्योगिक क्रांत्या. तर ह्या औद्योगिक ज्या काही क्रांती असेल मित्रांनो आतापर्यंत जगामध्ये 4 झालेल्या आहे. किती झालेल्या आहेत? 4. एक पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी. तर ठीक आहे. तर पहिली जे काही औद्योगिक क्रांती असेल मित्रांनो त्याच्यामध्ये आपण टेक्स्टाईल जे काही कॉटन वगैरे असेल त्याच्यामध्ये झाली. दुसरी जे काही औद्योगिक क्रांती आहे आपली, जसं इलेक्ट्रिसिटी असेल, बरोबर आहे, मशिनरी असेल मोठमोठ्या, त्याच्यामध्ये झाली. तिसरी जे काही इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन असेल, कोणती? तिसरी. एक पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी. ठीक आहे. तर तिसरी जे काही झाली आहे ते झालेली आहे IT सेक्टरला. कोणतं सेक्टर? IT सेक्टर. आणि चौथं जे काही झालेलं आहे ते झालेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कुठं झालेलं आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याच्यामध्ये येणार तुमचे रोबोट, बरोबर आहे,
AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यामध्ये झालेली आहे. ठीक आहे. आणि हिची सुरुवात झालेली आहे मित्रांनो जर्मनीपासून. कुठून झालेली आहे? जर्मनीपासून सुरुवात झालेली आहे. कशाची? इंटेलिजन्स, जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल त्याची, म्हणजे चौथं औद्योगिक क्रांती. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा की जे काय AI असेल, बरोबर आहे, तर AIचे जनक कोण आहे? तर AIचे जनक आहे ट्युरिंग. कोण आहे मित्रांनो? ट्युरिंग. हे जे काही असेल हे कशाचे जनक आहे मित्रांनो? तुमचे AIचे जनक आहे. कशाचे? AIचे जनक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा एक मी तुम्हाला ट्रिक सांगते परत, आणि तीन गोष्टीच्या मी ट्रिक सांगते आणि माझं लेक्चर संपवितो. आता सध्या UPI सेवा चालू केली. कुठं सेवा केली आपल्या चालू? UPI सेवा. म्हणजे काय आपण ऑनलाईन काय करतो? पेमेंट करतो, बरोबर आहे. किती लोक करतात ऑनलाईन पेमेंट? करतात तुम्ही सर्व. तर त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं ट्रिक, माल, नेपा, भूतान. हे एक ट्रिक आहे. माल, नेपा आणि भूतान हे एक ट्रिक आहे. त्याच्यामध्ये UPI सेवा भारतानं कोणकोणत्या देशासोबत चालू केलेली आहे? काय म्हटलं मी? कोणकोणत्या देशासोबत चालू केलेली आहे? तर पहिले मा म्हणजे मॉरिशस. कोणता देश मित्रांनो? मॉरिशस. त्याच्यानंतर ल म्हणजे कोणता देश येतो? ल वरून लक्षात ठेवायचं श्रीलंका. कोणता? श्रीलंका. ने म्हणजे मित्रांनो नेपाळ. कोणतं? नेपाळ. नेपाळ सोबत सुद्धा आपण चालू केलेलं आहे. आणि परत आता 2 दिवसाच्या अगोदर एक इश्यू क्रिएट केलेला आहे त्यांनी, लिपू लेक. कोणता? लिपू लेक. ठीक आहे. हा म्हणजे कोणता? फ्रान्स. ठीक आहे. ह्या पण देशांनी चालू केलं. आणि भूतान. म्हणजे भारताने ह्या 5 देशासोबत आपली काय केलेली आहे? UPI जी काय सेवा असेल हे काय केलेली आपण चालू केलेली आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायची ट्रिक, माल, नेपा, भूतान. काय म्हटलं मित्रांनो मी? माल, नेपा, भूतान. त्याच्यानंतर बघा एक मी MSME बद्दल सांगतो. MSME सर्वात जास्त कुठे आहे? काय म्हटलं मी? MSME सर्वात जास्त कुठे आहे? तर एक ट्रिक लक्षात ठेवायचं, मताहू. कुठे? मताहू. म म्हणजे आपलं महाराष्ट्र, ता म्हणजे आपलं तामिळनाडू, आणि उ म्हणजे आपलं कोणतं? उत्तर प्रदेश. म्हणजे पहिला महाराष्ट्र, दुसरा तामिळनाडू, आणि तिसरा कोणतं? उत्तर प्रदेश. हे एक ट्रिक लक्षात ठेवायची MSME मध्ये. कोण? मताऊ. MSME म्हणजे काय? की मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अर्थव्यवस्था, जे काही आपण म्हणतो की सुरुवातीच्या 5 अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था, हे अर्थव्यवस्थेची ट्रिक लक्षात ठेवायचं. अच्छा, काय म्हटलं मी? अच्छा जपान भाई. काय लक्षात ठेवायचं? अच्छा जपान भाई. काय म्हटलं मी? हे जे काय ट्रिक आहे अच्छा जपान भाई. तर बघा 1 नंबरवर आहे आपलं अमेरिका, बरोबर आहे. 2 नंबर आहे मित्रांनो चायना. 3 नंबरवर कोण आहे सांगा तुम्ही? जर्मनी येते की जपान येते? कोण येते सांगा लवकर? जर्मनी येते. कोण येते? जर्मनी. 4 नंबर येते मित्रांनो जपान. आणि 5 नंबरवर येते मेरा प्यारा भारत, इंडिया. कोण येते? इंडिया किंवा भारत. तर ह्या अर्थव्यवस्था आहे सुरुवातीचे 5 देश. जर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स टाका की जर तुम्हाला परत कोणत्या याच्यावर व्हिडिओ पाहिजे नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲडमिशन प्रोसेस चालू आहे. ठीक आहे. जर व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्राला, मैत्रिणीला सुद्धा तुम्ही काय करा मित्रांनो? शेअर करा. ठीक आहे. इथं मी थांबतो.